नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मित्रांनो, आज आपण आलो आहेत उलवे येथील वहाळ गावामधील गोरक्षनाथ मंदिरात. मित्रांनो, उलवे येथून जवळजवळ 200 मीटर अंतरावर टेकडीवर वसलेले एक सुंदर असे हे मंदिर आहे. टेकडीवरील नयनरम्य अशा परिसरात सुंदर असे हे वसलेले मंदिर आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. मित्रांनो, जर या मंदिरात आपल्याला यायचं असेल तर उलवेकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या डावीकडे तुम्ही शिरलात एक टेकडीवरचा रस्ता आहे. त्या टेकडीवरती एक सुंदर असे टुमदार मंदिर आहे. अतिशय सुंदर अशा परिसरात हे मंदिर आहे. नयनरम्य अशा परिसरात हे मंदिर आहे. सभोवताली झाडे आणि सुंदर असा हा परिसर आपण पाहू शकता. आपण मंदिरात प्रवेश केल्यानंतर मंदिराचा हा सभामंडप आहे. सभामंडपात अगदी गाभाऱ्याच्या समोरच श्री गजाननाची सुंदर अशी ही मूर्ती. मित्रांनो, या मंदिरात तुम्ही प्रवेश केलात तर अगदी मनमोहून टाकणारा हा असा परिसर आहे. लाकडी दरवाजावरती सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे. आपण आता मंदिराच्या गर्भगृहात आलो आहोत. गोरक्षनाथांची सुंदर अशी ही मूर्ती. असं वाटतंय की आपण आपल्या समोरच अगदी बसले आहेत. संगमरवरी पाषाणात घडवलेली सुंदर अशी ही मूर्ती, मनमोहक मूर्ती, लोभस्वानी मूर्ती. असं वाटतं की प्रत्यक्ष आपल्या समोरच गोरक्षनाथ बसले आहेत. अतिशय सुंदररित्या अगदी सहज साधी सोपी अशी सजावट केलेली आहे. मित्रांनो, या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर अगदी विलोभनीय आहे. आजूबाजूला सुंदर सुंदर अशी छोटी छोटी मंदिरं देखील आहेत. पावसाळी आल्हाददायक वातावरणामुळे आजूबाजूचा सुंदर असा परिसर दिसत होता. आपण आता नवनाथ मंदिराकडे आलो आहोत. नवनाथ त्यांच्या 9 मूर्ती येत्या बसवलेल्या आहेत. गहिनीनाथ, गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथ, जालिंदरनाथ, कानिपनाथ, रेवनाथ, चरपटीनाथ, नागनाथ, भरतरीनाथ. अशा प्रकारे हे 9 जणांच्या मूर्त्या आहेत. सुंदर अशा मूर्त्या आहेत आणि वरती श्री दत्तगुरूंची मूर्ती बसवलेली आहे. अतिशय सुंदर असं हे मंदिर अगदी साध्या सोप्या पद्धतीने केलेली ही सजावट आहे. मंदिराची सजावट आहे. मित्रांनो, या परिसरात तुम्ही भेट द्याल तेव्हा मनाला मोहून टाकणारा असा हा परिसर आहे. टेकडीवरील
परिसर असल्यामुळे अतिशय सुंदर असा वाऱ्याच्या सानिध्यात असलेला हा परिसर आहे. धुनी आहे, येथे ही धुनी कायम पेटत राहते. आज रविवार असल्यामुळे पर्यटक यायला सुरुवात झाली होती. आजूबाजूचा सुंदर असा हा परिसर, विविध रंगाचे फुलझाडे येथे अतिशय उत्तमरित्या संगोपन करून लावलेली आहेत. आपण आता भोजन कक्षाकडे जाणार आहे. जेव्हा भंडारा वगैरे असतो मोठ्या प्रमाणात भक्त जेवणाची सोय केली जाते, तेव्हा येथे सोय मोठ्या प्रमाणात केली जाते. हे मंदिर टेकडीवर वसलेले असल्यामुळे आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर विलोभनीय असा आहे. विविध वृक्ष, विविध फुलझाडे यांनी बहरलेला असा हा परिसर आहे. मित्रांनो, आपण पाहू शकता समोर दिसणारी ही उल्वे शहर आणि त्याच्या पलीकडे नवी मुंबईमध्ये होऊ घातलेले नवी मुंबईचे विमानतळाचं काम खूप जोरात चाललेलं आहे. आपण पाहू शकता नवी मुंबई विमानतळाच्या आजूबाजूचा असा हा परिसर, निसर्गाने नटलेला असा हा परिसर. मित्रांनो, तुम्ही जर या परिसरात आलात तर या मंदिराला नक्की भेट द्या. अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे आणि विशेषतः आजूबाजूचा सुंदर असा परिसर आहे. तुम्ही येथे आलात तर नक्की भेट द्या. मित्रांनो, आपण पाहू शकता विविध प्रकारचे वृक्ष, त्यापैकी हा पिंपळाचे वृक्ष. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, हे मंदिर आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही या परिसरात आलात तर या मंदिराला नक्की भेट द्या. मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत, नवीन एखाद्या विषय घेऊन, नवीन एखादे ठिकाण घेऊन आणि नवीन एखादे मंदिर किंवा निसर्गाने नटलेले परिसर, सामाजिक विषय अशा विविध सत्राद्वारे आपण व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहोत. तोपर्यंत तुमची रजा घेतोय. धन्यवाद. धन्यवाद.